मुलांच्या खूप डिमांड असतात, पण काही डिमांड त्यांच्या फायद्याच्या असतील, आरोग्यासाठी चांगल्या असतील, तर पूर्ण करायला काय हरकत आहे? मागच्या वेळेस इडल्या केल्या होत्या, तेव्हा शर्विल सहज म्हणून गेला, "मम्मी कलरफुल इडल्या असत्या तर किती छान दिसल्या असत्या." मग ह्यावेळेस इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले होते. रात्री ते वाटून घेतलं आणि इडलीचं पीठ मस्त असं फुगण्यासाठी कुकरमध्ये ओतलं. कुकरचं झाकण लावलं आणि 2 बेडशीट त्याला गुंडाळून सकाळी इडलीचं पीठ छान असं फुगून वरती आलेलं होतं. मग काय त्याने म्हटलेलं ते आटवलं आणि इकडे मी पीठ आणि पालक शिजवून घेतला. एका बाउलमध्ये मी बीटाची प्युरी घातली, दुसऱ्या बाउलमध्ये मी पालकाचं पाणी घातलं, इडली पात्राला तेल लावलं, त्याच्यामध्ये खाली अगोदर व्हाईट कलरचं बॅटर ओतलं, नंतर पिंक कलरचं बॅटर ओतलं आणि नंतर ग्रीन कलरचं बॅटर ओतलं. मस्त टूथपिकने असं छान गोल असं फिरवून घेतलं आणि 15 ते 20 मिनिटं इडल्या वाफवून घेतल्या आणि इथे कलरफुल सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इडली, चटणी आणि सांबार, खरंच हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा आणि हा एक बाईट तुमच्यासाठी आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.